सर्वच्या पत्रकारांच्या वतीनं या निवडणुकीत विजयासाठी मनापासून शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी व्यासपीठावर या आदरणीय साहेबांबरोबर पृथ्वीराज बापू गाचं, विलास बापू वाघमोडे, अशोक भाऊ घोगरे आणि सन्माननीय व्यासपीठ हे सर्वच उपस्थित आहेत। मला आपल्या या प्रचंड जनसागराला सांगायचंय की आपण येणारी विधानसभा आदरणीय हर्षण पाटलांना जे मत द्यायचंय त्या मत द्यायचं एकच कारण की त्यांनी आजपर्यंत राजकारण करताना सर्व घटकांचा विकास व्हावा या उद्देशानं आपलं कायमस्वरूपी नियोजन केलेलं आहे। यामध्ये सुरुवातीला शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना, शेतकरी, शेतमजूर, तरुण, अगदी महिला भगिनी या सर्वांसाठी जे मोठ्या प्रमाणात विविध योजनांमार्फत काम केलं आणि त्या कामाच्या माध्यमातून ते उद्या आपल्याला 20 तारखेला त्या कामाचं फळ म्हणून त्यांच्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर बटन ठेवून, चिन्हासमोर बटन ठेवून त्यांना प्रचंड विजयी करावं असं एक नम्र आवाहन मी या निमित्तानं आपल्याला करतो। खरं तर या 10 वर्षात शेतकऱ्यांची पाण्या वाचून झालेली ससे होटपट, तरुणांची 2 हाताला रोजगार नसल्यामुळं झालेली अगदी दयनीय अवस्था, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस विजय चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज या ठिकाणी कुठल्याही घटकांना समाधानकारक न्याय न मिळाल्यामुळं अगदी व्यापारात स्थिरता आली नाही, तरुणांच्या 2 हाताला रोजगार नाही आणि मग या सर्व 10 वर्षातल्या आपल्या समोर जे विरोधी आहेत त्यांनी नेहमीच इथं येऊन सांगतात की बाबांनो मी फार काम केलंय आणि माझं काय चुकलं। मी तर या जाहीर सभेत सांगेन की खरंच विरोधकांचं चुकलं काहीच नाही, चुकलं ते ह्या मतदार बंधू आणि भगिनींचं चुकलं की त्यांनी अशा या सक्षमपणा नसताना अशा या उमेदवाराला 10 वर्ष सलग संधी दिली तरी आता ही चूक दुरुस्त करण्याची वेळ आहे। आणि माझी आपल्याला विनंती आहे की येत्या 20 तारखेला आदरणीय हर्षण पाटलांच्या आदरणीय हर्षण पाटलांच्या तुतारी या चिन्हावर आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं असं आवाहन करून मी माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, रामकृष्ण हरी। धन्यवाद। इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि मित्र पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील यांचा यथोचित सन्मान निमसाखर ग्रामस्थांच्या वतीने संपन्न होतोय। सन्माननीय प्रकाश बुवासाहेब कदम, सन्माननीय कुलबुद्दीन मुलानी, सन्माननीय गोरख शेळके आणि सन्माननीय प्रदीप कृष्णाजी रणवरे पाटील या चौघांना मी मंचकावरती आमंत्रित करतो। त्या चौघांच्या शुभ हस्ते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान निमसाखर ग्रामस्थांच्या वतीने संपन्न होतो। यानंतर साहेबांचा सत्कार या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने संपन्न होतोय। सन्मान करतायत प्रदीप कृष्णाजी रणवरे पाटील, प्रकाश बुवासाहेब कदम, कुलबुद्दीन मुलानी आणि गोरखरावजी शेळके। आणि पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय दत्ता गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। नम्रपूर्वक स्वागत। त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते सन्माननीय शेखररावजी देशमुख देखील उपस्थित आहेत। साहेब आपलं देखील नम्रपूर्वक स्वागत निमसाखर ग्रामस्थांच्या वतीने। साहेबांचा यथोचित सन्मान ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय। यानंतर इंदापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका संघटक सुदर्शन रणवरे यांना विनंती आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। सन्माननीय सुदर्शन रणवरे। मी काय भाषण वगैरे करणार नाही, मी फक्त एवढंच सांगणार आहे भाऊ, 15 दिवस झालं मी जरा या प्रक्रियेत नव्हतो। एक माझा मित्र उभा आहे, आता त्या मित्रांनी फार आग्रह केला म्हणून मी 10-15 दिवस या प्रक्रियेत नव्हतो, पण पक्षाकडून आणि आमचे नितीन दादा
केसी आप्पा यांनी बऱ्याच वेळेस फोन केले आणि पक्षासाठी काम करायचं सांगितलं. त्यामुळे मी आजपासून ठरवलंय, मित्र गेला उडत, पक्षासोबत आपण प्रामाणिक काम करायचं. तुमच्या कार्यकर्त्यांनी 15 दिवसात जेवढं काम केलंय त्यापेक्षा जास्त काम मी माझ्या आणि माझ्या पक्षाच्या वतीने या निमसागर मध्ये येणाऱ्या 5 दिवसामध्ये करून दाखवतो. आणि लोकसभेला जसं आम्ही लीड मिळवून दिलं त्याचप्रमाणे या विधानसभेला सुद्धा तुम्हाला विजयी करण्यामध्ये आमचा मोठा वाटा असेल अशी ग्वाही देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर पक्ष प्रवेश होतोय. सन्माननीय सुधीर केशवराव भोसले, निमसागर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्ष प्रवेश होतोय. मी विनंती करेन, सुधीर केशवरावजी भोसले आपण मंचकावरती या. सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट तेजसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये भोसले साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतरची विनंती आहे, इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती जयकुमार कारंडे यांना आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या विराट सभेचे प्रमुख आणि 2024 चे खऱ्या अर्थानं आपल्या जीवावरती होणारे आमदार आदरणीय हर्षवर्धनजी पाटील, उपस्थित व्यासपीठ, सन्माननीय बंधू आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या भगिनींनो, जास्त वेळ मला घ्यायचा नाही भाऊ, पण आमच्या गावामध्ये हे आमचं गाव पूर्वीपासून पवार साहेबांच्या विचारात आहे, ऐका. आणि आमच्या या गावामध्ये भाऊ साधारण 155-60 कोटीची यादी विरोधी आमदाराने विकास केला म्हणून सांगितलं गेलं. तर मला एवढं सांगायचं या निमित्तानं, 120 कोटी रुपयाचा आपला हा भक्ती मार्ग म्हणून त्या पॉम्पलेट मध्ये आपल्या घरोघरी चिठ्ठी पोहोचली असेल, पण आपल्या इंदापूर तालुक्यातल्या 11 गावं त्याच रस्त्यावर आहेत. तावशी पासून बावड्यापर्यंत BKBN इंदापूर तालुक्यातली 11 गावं आहेत आणि 11 गावात प्रत्येक पॉम्पलेट वरती 120 कोटी 120 कोटी 120 कोटी 11 गावाचा हिशोब केला तर 1320 कोटी होतात. रस्ता एक, हिशोब 11 पटीचा. आदरणीय साहेबांना मी विनंती करतो की आमच्या गावात महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचा. आणि मग गेल्या 4 वर्ष 2 टर्म मध्ये 10 वर्षापूर्वी साहेब आमच्या गावाला उन्हाळ्यात 4 पाणी मिळत होती. आमच्या बहुतेक शेतकरी बंधूंचा ऊस केनारवर असायचा का नाही. आणि मग आज अशी परिस्थिती झाली की तुळशी बारशीच्या काल परवा लग्नाला दुसऱ्याच्याच आम्हाला ऊस आणावा लागलाय. आणि मग ही अवस्था आमच्या कॅनलची. आणि मग हे निष्क्रिय नेतृत्व पाठीमागच्या 10 वर्षापूर्वीच माझ्याशिवाय पाणी कुणी देऊ शकत म्हणत नाही. आणि आमच्या घरदाराचं वाळवंट झालं, कवा पाणी यायचंय भाऊ. परत एकदा मी त्या 5 TMC चा विषय सांगतो. 5 TMC पाणी आणायचं, 5 TMC पाणी आणायचं, उजनी धरणातलं पाणी आणायचं, संसरकट मध्ये टाकायचं. पण भाऊ संसरकटची वाहक क्षमता 250 क्युसेसची, 250 क्युसेसची. 5 TMC पाणी सलग 7.5 महिने फाटा भरून 24 तास रात्रंदिवस व्हावं, तेव्हा त्या फाट्यातनं 5 TMC पाणी मिळणार आहे. आपल्याला लाईट मिळते 8 तास. 24 तासातला 8 तासाच्या लाईटीने हिशोब केला तर 1.5 TMC पाणी सुद्धा त्या महिन्यात कॅनल मधनं एका वर्षामध्ये वाहणार नाही. अशी परिस्थिती असताना आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची फसवणूक केली जाते आणि सांगितलं जातं की कॅनल मधनं 5 TMC पाणी आम्ही आणणार होतो, पण आम्हाला विरोधकांनी विरोध केला.
विरोध केला सोलापूर मधून, विरोध केला त्यांच्या पक्षातून, आणि तसं जर नसतं तर त्या आमदाराच्या घराला 200 आणि 300 पोलिसाची फौज कशासाठी ठेवली होती, याचं उत्तर जनतेला द्यावं. आणि नाहक कारण नसताना आमच्या चांगल्या नेत्यावर बघितलं. परवाची सभा तुम्ही 500 खुर्च्या आणल्या होत्या, 250 उचलून नेल्या. भाव रस्ता सुद्धा उभा आता पुरत नाही या ठिकाणी. आणि मग अशा पद्धतीनं आमच्या गावाचं परिवर्तन झालंय भाऊ. आणि ह्यावेळेस लोकसभेपेक्षा चांगल्या मताधिक्यामध्ये आम्ही निश्चितपणे मिळवून देऊ. कारण हे गाव पूर्वीपासून भाऊंच्या पवार साहेबांच्या विचारात आहे. आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतलाय की या पंचायत समिती गणामधून साधारण आपल्या इंदापूर तालुक्यात 14 गण आहेत. तर या 14 मध्ये पहिल्या 1 किंवा 2 नंबरचा गण हा निमसाकार गण असेल का. आणि मग अशा पद्धतीचं आपण सर्वांनी मिळून, अजून 4 दिवस बाकी आहेत, या 4 दिवसामध्ये आपण सर्वांनी 4 मतं गोळा केली तर अर्धा विजय ह्या सभेत निश्चित होईल, अर्धा तालुका बघल. आणि मग असं जर आपण सगळ्यांनी केलं, 4 माणसाला संपर्क वापरायचा, दररोज 1 माणसाचं परिवर्तन करायचंय, दररोज 1 माणसाचं परिवर्तन करायचंय. 4 दिवसामध्ये 4 माणसाचं परिवर्तन झालं तर चांगल्या पद्धतीचं लीड घेऊ. आणि आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला 4 नंबरचं बटन, 4 माणसांचं परिवर्तन आणि 4 नंबरचं बटन, 4 नंबरचं बटन, तुतारी समोरचा माणूस, तुतारी वाजवणारा माणूस, ते दाबून भाऊंना प्रचंड मतांनी विजयी करायचे. आणि आपल्या माध्यमातून तो गुलाब 23 तारखेचा आपण सगळ्यांनी इंदापूरला उधळायचा आहे. आणि आपण तो उधळू अशा प्रकारचे आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना ग्वाही देतो. आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कारंडे साहेब, मनपूर्वक धन्यवाद. एक पक्ष प्रवेश होतोय. जंक्शन ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय अण्णासाहेब भोसले आपल्या कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करताय. सन्माननीय अण्णासाहेब भोसले उपसरपंच ग्रामपंचायत जंक्शन आणि उपसरपंचांचे सर्व सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करताय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं नम्रपूर्वक स्वागत. आपण आपल्या सहकार्यांसमवेत पक्ष प्रवेश करता आहात. मागील 2 दिवसांमध्ये तालुक्यातील बहुतांश युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. यामध्ये महेश भाऊ बोंद्रे, त्याचप्रमाणे सोनूभाऊ चौधरी आणि अमोलजी पानसरे या तरुणांनी आपल्या सर्व सहकार्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं देखील पक्षाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे निमसागर येथील युवा कार्यकर्ते राजू नलवडे यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय. त्यांचं देखील नम्रपूर्वक स्वागत. यानंतर सन्माननीय विशाल दराडे आणि ज्यांनी आता नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला, ते जंक्शन ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय अण्णासाहेब भोसले यांना विनंती, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. हॅलो, आदरणीय एसपी आणि पुढे जपलेल्या बंधू आणि भगिनींनो, मी जास्त वेळ काय घेणार नाही, पण 1-2 मिनिटांमध्ये या इंदापूर तालुक्याचा जो काय 10 वर्षामध्ये विकास किंवा बाकास झालेला तो मी तुम्हाला सांगणार आहे. 2009 मध्ये मी स्वतः इंदापूर तालुक्यामध्ये गणपती बसवलेला आणि 1.5 दिवसाचा गणपती बसवलेला मित्रांनो. आणि निरानदेमध्ये नेऊन मी ते गणपतीचं विसर्जन केलं. चुकून माझ्याकडं चूक बुलीने माझ्याकडं त्या गणपतीच्या पायाशी एक उंदीर होता. आणि उंदीर असताना अतिशय गोड आणि गोंडस दिसत होता. आणि ती गोड आणि गोंडस दिसत असताना ते आम्ही
इंदापूर तालुक्याची युवा पिढी भरकटून गेलो आनंदाने आणि आम्हाला काही सुचलं नाही आणि आज त्या उंदराने 2009 पासून आज 10 वर्षात सुळसुळाट घातलेला आहे. नुसतं पोकारलं नाही, धान्य इंदापूर तालुक्यामध्ये वाटाभर सुद्धा ठेवलं नाही. म्हणून आपल्याला हात जोडून विनंती आहे, जी आम्ही चुकी केली ती तुम्ही चुकी करू नका आणि येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड बहुमताने आपल्या हर्षभाऊंना 4 नंबर चिन्हावरती तुतारीचं चिन्ह दाबून प्रचंड असं बहुमताने विजय करा अशी मी एक तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि मित्रांनो, लालाभाऊ चव्हाण यांचं पहिल्यापासूनच प्रेम आमच्यावरती आहे, परंतु मी या लिमसाकरचाच रहिवासी आहे, पुत्र आहे. माझे स्वतः रमेश भोसले हे माझे वडील आणि माझे स्वतः आजोबा ह्या लिमसाकर मध्ये कोतवाल होते आणि आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली जी शेतीमा मंडळामध्ये जमीन भेटले ते 9.5 एकर भाऊंच्या आशीर्वादाने मला ती जमीन भेटलेली आहे. पुनर्वसन मी ह्या लिमसाकर मध्ये केलेलं आहे. लिमसाकर मध्ये मी घरकुल घेऊन 14 चाळीवरती घरकुल बांधलेलं आहे आणि भाऊंच्या आशीर्वादाने माझं चांगलं चाललंय. 10 वर्षांनी का होणार पण मी सावध झालो, मला समजलं. म्हणून उंदरांचा आणि ठेकेदारांचा जो काय सुळसुळाट चाललाय, बघायला गेलं तर 10 वर्ष आम्ही सक्रिय काम केलं. आज आमच्याकडे एक टायमाचं खायचं अन्न सुद्धा नाही येत ताटामध्ये, परंतु यांच्या चपल्या उचलणाऱ्याची 2-2 कोटीची बिल्डिंग होती. हे आलं कुठनं? हे म्हणतात आम्ही मलिदा गँग नाही, मग आलं कुठनं? चपल्या उचलणाऱ्याचे 2 कोटी रुपयाचा बंगला असेल, जो माणूस 100 रुपयांनी जंक्शन चौकात इकी भाट्यांच्या कामाला जात होता 100 रुपयांनी, तो माणूस अजून या इंदापूर तालुक्याच्या 10 वर्षामध्ये जो कोण प्रचंड असं गाड्यासारखं तर काय, पण मी असं केलं, मी तसं केलं, हे असं करणाऱ्या माणसांना फक्त ठेकेदारी आणि फक्त मलिदा गँगमध्ये चालतात. आणि माझी पहिलीच वेळ आहे बोलायची, तुम्ही एवढा अवस्था केला आणि खऱ्या अर्थानं क्रेटा गाडी घेऊन स्वतः फिरतात. जे चेपला उचलणार आहेत ते क्रेटा गाडी घेऊन फिरतात. 6 हायवा आहेत मित्रांनो, त्याच्याकडे 6 हायवा क्रेटा गाडी. त्यानंतर कमीत कमी सांगता येणार एवढ्या जमिनी घेतलेल्या आहेत आणि पेट्रोल पंपाचं होतंय का? बरं. आणि ह्याच्या पडायचं सांगायचं म्हणजे या इंदापूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही सामाजिक चळवळीत काम करतोय. मी इंदापूर तालुक्याचा अध्यक्ष असताना माझ्या नजरेस आलं की आमच्या फक्त महारामागांची पिळवणूक होती, फसवणूक होती. खऱ्या अर्थाने आमच्या मागा महाराला यांनी वंचित ठेवलेला आहे. मागासवर्गीय 12 बलुत्यांना वंचित ठेवलेला आहे. आणि ह्या वंचितापासून वाचायचं असेल, ह्या लांडग्यांपासून वाचायचं असेल तर आदरणीय भाऊंना आपण प्रचंड बहुमताने विजय करून द्या. यांना बसले भाऊंच्या साठी सांगणार आणि भाऊंसाठीच मारणार. इथे आहे तोपर्यंत भाऊंचा श्वास घेणार आणि भाऊंसाठी श्वास सोडणार. आदरणीय मी थांबतो. मी माझ्याकडे काही चुकलं असेल तर माझ्याकडनं चूक बोलीने काय झालं असेल तर मी जाहीर माफी मागतो. मला तुमचाच या इंदापूर तालुक्याचा छोटासा कार्यकर्ता म्हणून माफ करावं. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय मल्हार, जय लहुजी. धन्यवाद अण्णासाहेब, मनपूर्वक धन्यवाद. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट तेजसिंह पाटील यांना विनंती. यानंतर इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती निराभिमान सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सन्माननीय विलास बापू वाघमोडे यांना विनंती, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, आपणा सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर नेते मंडळी, उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण या तालुक्यामध्ये गेले 15 दिवस
विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आहोत. ही रणधुमाळी तुम्हाला मला काय सांगते, उद्याच्या 20 तारखेला आपण तुतारी या चिन्हाच्या, तुतारी फुकणारा माणूस या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून हर्षवर्धन पाटलांना प्रचंड मताने निवडून द्यायची जबाबदारी घेणार आहात का, हा मला तुम्हाला सवाल या ठिकाणी विचारायचा आहे. आणि जर हात वर करून आपण सर्वांनी हो म्हणलं पाहिजे. वा वा वा, आताशी करंट आलाय, थोडा करंट आलाय. अजून जोरात हर्षवर्धन पाटलांचा, हर्षवर्धन पाटलांचा. आताशी पोचलं बघा भरणेवाडीपर्यंत. नाद करायचा, नाद करायचा कोणाचा? बहादर. आताशी इंदापूर तालुक्यातल्या जनतेच्या मनामधलं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी समोर बसलेले 72 तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, ज्या अंगी मोठेपण तयातना कठीण असतात त्याप्रमाणे हर्षवर्धनजी पाटील साहेबांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा मित्रांनो आपण पाहिलं की गेल्या पंचवार्षिक मध्ये आपला थोड्याफार मताधिक्यानं पराभव झाला आणि या इंदापूर तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये अत्यंत दुःख झालं. गेली 5 वर्ष आपण कुठल्या परिस्थितीमध्ये जीवन जगतो याची जर खऱ्या अर्थानं आपण मनामध्ये विचार केला तर तुमच्या आणि माझ्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होईल की ज्या लोकांना सत्ता दिली त्या लोकांनी तुमच्या आमच्यावरती अन्याय केला, माझ्या शेतकऱ्यावरती अन्याय केला, शेतीला पाणी देण्यापासून आपल्याला वंचित ठेवलं, शेतकरी सुखाने समृद्धीने जगत असताना सुद्धा त्याच्यावर अन्याय करण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर सत्ताधारी होता त्या आमदारांनी केलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, कितीतरी त्यांनी लांडग्यासारख्या गप्पा मारल्या किंवा कुठेतरी वेगळ्या पद्धतीची भावना घेऊन तुमच्या आमच्या भावना भडकवण्याचा जर प्रयत्न केला तर ते दिवस गेलेले आहेत. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. त्याप्रमाणे मित्रांनो, तुमच्या मनामधल्या माझ्या मनातल्या ज्या दुःखाच्या भावना आहेत त्या भावना खऱ्या अर्थानं जर पेटून उठायच्या असतील, तुमचा माझा स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल, तुमच्या माझ्या इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान पुन्हा दिल्लीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर पोहोचवायचा असेल, तुम्हाला मला रात्रीचा दिवस करावा लागणार आहे, प्रयत्नाची पराकाष्ठा करावा लागणार आहे. फक्त 4 दिवस राहिलेले आहेत. आपण अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रचार या ठिकाणी केलेला आहे. तालुक्यामध्ये वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. तालुक्यामधल्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. परंतु मित्रांनो, आपण जागा राहिले पाहिजे. आपण जास्त मोठी सभा झाली म्हणून बावरून जाऊन चालणार नाही. तुम्ही आम्ही रात्रीचा दिवस करा, प्रयत्नाची पराकाष्ठा करा. उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला मला वेगळ्या पद्धतीचं मतदान करून दाखवायचंय आणि आपण सर्वजण प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यानंतर कुठलाही आपल्यामुळे फार मोठं संकट राहणार नाही. म्हणून आता आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे. मित्रांनो, त्या हर्षवर्धन पाटलावरती झालेला अन्याय आपण पाहिला असेल की सत्तेमध्ये असताना सुद्धा हर्षवर्धन पाटलांचा शपथविधी झाला, राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. त्याच अजित पवारांनी त्या ठिकाणी त्यांना घरी बसवायचं पाठ केलं. विलासराव देशमुख साहेबांच्या सरकारमध्ये हा इंदापूर तालुक्यात दुःखामध्ये अत्यंत दुःखी झाला. परंतु नीतीचा निर्णय ठरलेला असतो. हर्षवर्धन पाटलांना राज्यमंत्रीच काय, पुन्हा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. हा इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान आहे. संधी आलेली आहे, संधीचं सोनं करायचं आहे. 7 तारखेला प्रवेश झाला. पवार साहेबांनी जाहीरपणानं सांगितले, अरे हर्षवर्धन पाटलांना तुम्ही फक्त निवडून द्या, पुढची जबाबदारी माझी आहे. मित्रांनो, काय जबाबदारी आहे ते आता तुम्ही आता ज्योतिषाकडे जाऊन काय बघायची गरज नाही. ज्योतिष आपणच व्हायचंय, निकाल आपणच द्यायचाय. हर्षवर्धन पाटलांना मुंबईला पाठवायचंय आणि पुन्हा येताना गाडी कसली घेऊन यायची? गाडी कसली आणायची? कुणाची आणायची? वा वा वा. मग आता एकच करा, रामकृष्ण हरी. कमी पडतंय, जरा कमी पडतंय. रामकृष्ण हरी. हर्षवर्धन पाटलांचा, हर्षवर्धन पाटलांचा. वा रे वा. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद बापू, मनपूर्वक धन्यवाद. इंदापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष नितीनजी शिंदे यांना विनंती, आपण आपलं मनोगत अगदी थोडक्यात व्यक्त करावं. अगदी थोडक्यातच व्यक्त करतो, कारण खूप उशीर झाला. आम्ही सकाळपासून फिरतोय. सिंधुदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना प्रथमतः मी वंदन करतो. आज निमसाकर गणामध्ये आपला जो महाविकास आघाडीचा काँग्रेस
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी, मतदार बंधू आणि बहिणींनो, आज आपण इथं महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, भावी आमदार, भावी मंत्री, पालकमंत्री हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या प्रचारार्थ इथं उपस्थित आहात। आता 4 दिवसावर आपल्या 20 तारीख, आज 15 तारीख आहे, 4-5 दिवसावर 20 तारीख आली। सगळ्यांनी आतून पुढे जे काम करायचंय ते आता आपल्या गावातच करायचंय। प्रत्येक बूथ बीएलओ यांनी सतर्क राहून काम करायचंय। आम्ही गेले 8-10 दिवस झाले प्रचाराला फिरत आहे, अतिशय रिस्पॉन्स लोकांचा चांगला आहे। जनसामान्य आता अनेक प्रवेश होत आहेत, त्या प्रवेशाच्या बाबतीत जे प्रवेश होतात त्यांच्या मागे जनमत आहे आणि हे करत असताना जसं जसं पुढे चाललंय तसं एकदम वातावरण तुतारी वाजणारच आहे, पण जास्तीत जास्त मताने वाजले पाहिजे हे सगळ्यांनी दक्षता घ्यायची। आताच सुदर्शन रणवरेंनी इथला आमचे निमसाखरचे तालुका संघटक आहेत, मागच्या 4-5 दिवसापूर्वी जयसिंग पाटील असेल, मी असेल, 4-5 दिवस झाला आम्ही प्रयत्न करत होतो, काय गोष्टी होत्या त्यांनी आजपासून काम पण चालू केलं आहे। मी भाऊ इथं सांगू इच्छितो की निमसागर गावात नेहमीच सामाजिक उपक्रम होत असतात। नवयुवकांची पिढी जात आहे, तर इथल्या नवयुवकांसाठी एक तालमीची व्यवस्था आमचे नेहमी लोक वळलेले आहेत, नवयुवककडे वळलेला आहे। ती जर थांबवायचं असेल, एक संस्कृत सुसंस्कृत अभ्यासू नेतृत्व आपल्या पुढे उभा आहे। तुम्ही एक बारकाईने लक्षात घ्या, त्यांचं भाषण ऐका, तुम्ही भाषणाची शैली बघा, त्यांचे मुद्दे बघा। तुम्ही मुद्दे सुद्धा जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल साहेब काय बोलतात आणि साहेबांकडून आपण आत्मसात काय केलं पाहिजे। एवढे सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व आहे। विधान भवनात सुद्धा तुम्ही पाठीमागे बघितलं असेल, मुद्दा मांडताना सुद्धा मोठा मांडला आला पाहिजे, ती खेचून कुठलंही काम आणता आलं पाहिजे, असं नेतृत्व आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे। मित्रांनो, 10 वर्षापूर्वी जी चूक केली ती चूक करू नका आणि हेच वेळ आहे, अभी नाही तो कभी नाही। येणारी 20 तारीख तुतारीवर माणूस त्याच्यावरचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करा, एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अध्यक्ष, मनपूर्वक धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट तेजसिंह पाटील यांना विनंती, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ज्यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित केलेले ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय पृथ्वीराज बापू जाचक, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यासपीठ, निमसागर आणि निमसागरच्या मदत परिसरातील उपस्थित माझे बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या निवडणुकीत ही वेगळी ऐतिहासिक निवडणूक आहे आणि या ऐतिहासिक निवडणुकीत आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं प्रचलित सरकार उलटून टाकून फेकून द्यायचंय आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावं या सांगण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे। सर्वप्रथम गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त जवळपास 850 मताचं लीड या निमसाकर गावाने आपल्या नेते आदरणीय सुप्रियाताई सुळेंना दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार मानतो। त्याचबरोबर आज इथं बऱ्याच प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। आमचे जंक्शनचे डेप्युटी सरपंच भोसले असतील, या परिसरात काम करणारे अनेक युवक असतील, मी आपल्याला ग्वाही देतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला म्हणून तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही। तुमचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल, तुमच्या मताला किंमत दिली जाईल आणि भोसले तुम्ही काय घाबरायचं कारण नाही, तुम्ही माझ्या शिवजणीच आहे, जंक्शनला माझी जागा आहे, जमीन आहे, व्यवसाय आहे, सगळंच आहे, त्यामुळे काय घाबरायची कारण नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष तुमचे शेजारी असं म्हणण्यात घ्यायचं काही कारण नाही। आपण सगळे एक होऊ, एकजुटीने काम करणार आहे। आदरणीय पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देताना इंदापूर प्रशासनाची माहिती असणारा, इंदापूर तालुक्याच्या जडणघडणीत स्थान असणारा, इंदापूर तालुक्यातील प्रश्नांची जाणीव असणारा आणि तुमच्या आमच्या कामाची सोडवणूक करण्याची क्षमता असणारा, उद्याच्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारा उमेदवार हर्षवर्धन पाटलांच्या रूपाने आपल्याला दिलेला आहे। आपण पाहिलं असेल 7 तारखेला हर्षवर्धन पाटलांनी प्रवेश केला आणि त्याच सभेत आदरणीय पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर केली
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची पहिली उमेदवारी हर्षवर्धन पाटलांची जाहीर केली, पहिल्यांदा जाहीर केली, पहिलं तिकीट जाहीर केलं. यावर हर्षवर्धन पाटलांना महाविकास आघाडीत काय स्थान आहे हे अधोरेखित होतं, त्याचा आपण बोध घेतला पाहिजे. पहिल्या मेळाव्यातच आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही हर्षवर्धन पाटलांना विधानसभेवर पाठवा, पुढचं काम मी करतो, म्हणजे मंत्रिमंडळाची शपथ द्यायचं काम मी करतो. आता पवार साहेबांनी त्यांचं काम केलंय, आता आपल्याला आपलं काम करायचंय, म्हणून तुम्ही आम्ही जागरूक राहिलं पाहिजे अशी मी साथ तुम्हाला घालत आहे. महाविकास आघाडी पंचसूत्रीचा कार्यक्रम घेऊन आपल्या समोर आलेले आहे. आमच्या माता भगिनींसाठी, महिला भगिनींसाठी महालक्ष्मी नावाची योजना आणलेली आहे. या योजनेनुसार आमच्या महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर आमच्या शेतकरी बांधवांना 3 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे आणि 50,000 रुपये जे नियमितपणे कर्ज फेड करत आहेत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचं मान्य केलेलं आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर. त्याचबरोबर आपल्याला आरोग्याचा प्रश्न भेडसावतो, आपल्याला आरोग्याचा खर्च फार येतो, आरोग्य विम्याचं कवच नसल्यामुळं आपल्याला त्रास होतो. तो त्रास आपल्याला सुसह्य व्हावा, आपल्याला कुठलीही कोशिश लागू नये म्हणून 25 लाख रुपयापर्यंतचा विमा शासन आपला सगळ्यांचा उचलवणार आहे. त्याचबरोबर बेरोजगार युवकांना 4,000 रुपये महिन्याला, सानुग्रह अनुदान म्हणून 4,000 रुपये, ज्यांना नोकरी नाही आणि जे शिकलेले त्यांना 4,000 रुपये द्यायचं महाविकास आघाडीच्या सरकारने ठरवलेलं आहे. त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना करून सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचंही महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे. त्यामुळं जे सामाजिक आरोग्य काही लोकांनी बिघडवलेलं आहे, सामाजिक आरोग्य जे ज्यांनी बिघडवलेलं आहे ते आरोग्य नीट करण्याला मदत होईल, सामाजिक स्थैर्य लाभेल, सामाजिक आरोग्य लाभेल, या पद्धतीचं कामकाज महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे. आपण सर्वजण छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहोत. या कारखान्याची काय अवस्था झाली आपण गेल्या अनेक वर्ष पाहतोय. या कारखान्याची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे. आदरणीय पवार साहेबांच्या सोबत त्या दिवशी मी 3 ते 4 तास आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब मी गाडीत होतो. आणि त्या गाडीत असताना छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बाबत सविस्तर चर्चा झाली आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याला पूर्वीचं वैभव, पूर्वीचं नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची आदरणीय पवार साहेबांनी तयारी दर्शवलेली आहे. पवार साहेब मला म्हणले, तेज सिंग तुम्ही फक्त पॅनल उभा करा, मी प्रचाराला सुद्धा मी स्वतः येतो. मी पवार साहेबांना म्हणलं तुम्ही प्रचाराला यायची गरज नाही, केवळ तुमचा फोटो जरी लावला तरी आपला पॅनल निवडून येईल आणि पवारनगरला परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना निर्णय घ्यायचा आहे. इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी जायचा आहे आणि आपल्याला एक नव्या युगाची, नव्या उमेदवारीची सुरुवात करायची आहे. आणि म्हणून माझं निमसागर मधल्या माझ्या माता भगिनी बंधूंना नम्र आव्हान आहे की आपण कुठलाही घाण न पडता येत्या विस्तार केला तुतारी वाजवणारा माणूस जे आपल्या हर्षवर्धन पाटलांचं चिन्ह आहे त्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा असं आपल्याला नम्र आव्हान करतो आणि माझं छोटंसं वर्ग संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष, मनपूर्वक धन्यवाद. राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय पृथ्वीराज बापू जाचक यांना विनंती, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. आपल्या सर्वांचे नेते, उदय 20 तारखेचे उमेदवार सन्माननीय हर्षवर्धन पाटील साहेब, सामान्य व्यासपीठ आणि निमसागर आणि परिसरातील माझ्या बंधू भगिनी तरुण मित्रांनो, बंधू येत्या 20 तारखेला आपल्या तालुक्याची ऐतिहासिक अशी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये 3 प्रमुख उमेदवार आहेत. आपल्याला स्वयंला विचारायचे, आपल्याला आमदार कसला पाहिजे? वरातीत नाचणारा पाहिजे का गर्दी होऊन रडणारा पाहिजे का हर्षवर्धन पाटलासारखा तुमच्या माझ्या प्रश्नासाठी लढणारा पाहिजे? हे ठरवायचे निवडणूक आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी येत्या 20 तारखेला मतदान करा. सध्या तालुक्यात काय चाललंय? विकास केला नुसतं म्हणलं जातं. विकास कोणाचा झाला आणि विकास केला म्हणजे उपकार केले. तुम्ही आम्ही सर्व आपला प्रपंच करतो. आपण आपले प्रपंच करत असताना आपल्या मुळाबाळला आपण म्हणतो का मी तुमचं शिक्षण केलं, तुम्हाला खायला घातलं, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला जनतेने निवडून दिले, हा सर्व विकास करायची सर्व कामं तुमची असतातच, ती केलीच पाहिजे. त्यात नवं काय केलेलं नसतं. पण जनतेने काय त्याला कमी दिलं?
कारखान्याचे अध्यक्ष झाले, बँकेचे अध्यक्ष झाले, झेडपीचे अध्यक्ष झाले, आमदार झाले, पालकमंत्री झाले, मंत्री झाले. अजून काय पाहिजे होतं? त्यांच्यामध्ये विकास झाला तो फक्त एकच विकास झाला, त्यांच्या मनेला एकच विकास झाला बंधूंनो. आणि ऐतिहासिक निवडणूक आहे. मला निमसागर वासियांना सांगायचंय, हे निमसागर गाव हे छत्रपती कारखान्याचे कार्यक्षेत्राचं गाव आहे. हे गाव कार्यक्षेत्र असल्यामुळं आणि निमसागर गावाचं नावाचं साखर असल्यामुळे या गावाबद्दल मला विशेष प्रेम आहे. तुम्हाला सर्वांकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. बंधूंनी निवडणूक ऐतिहासिक आहे. आता चुकला तर पुढचे 25 वर्ष काही करता यायचं नाही. आपल्याला हे सगळे दुरुस्त करायचे. वेळ खूप झालेला आहे, खूप बोलण्यासारखे. परंतु तुम्ही सर्वांनी येत्या 20 तारखेला धाडून मतदान करा, निर्भयपणे मतदान करा. लोकसभेत सांगितलं पाणी येणार नाही, लाईट येणार नाही, हे होणार नाही, ते होणार नाही, काही होणार नाही. निश्चितपणे सगळे येईल, कुठला विकास थांबणार नाही. आपल्या आता इंदापूर तालुक्यात सन्मान्य हरिल पाटील साहेब निवडणूक झाल्यानंतर रोडमॅप काढणार आहेत आणि संपूर्ण तालुक्याच्या कानाकोपऱ्याचा विकास झाल्याशिवाय राहायचं नाही. या ठिकाणी दोन्ही पाहिजे. एक ऐतिहासिक अशी निवडणूक आहे. खोटे नाटे बोलता पाहिजे दिलं जात आहेत. जाती जाती भांडण लावली जात आहेत आणि खोटी आश्वासन देऊन जनते दबाव मतदान प्रकार चाललेला आहे. गेले 3 दिवस मी आदरणीय श्रीनिवास पवारांबरोबर बारामतीत होतो. कारखान्याचे कार्यक्षेत्रात त्यांच्यावर गावोगाव घेतली. बंधूंनो, बारामतीमध्ये वातावरण खूप चांगलं आहे. हा कसा निवडून येतो, ती कसा निवडून येतो, ह्याला पाडतो त्याला पाडतो, मानणारा गडी घायला आलाय, सगळं पाळायला लागलाय. हे तुमच्या सर्वांची ताकद आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेली सांगितलं ताकद आहे. तुमच्या मत हक्कातून सगळे घडणार आहे, ते तुम्ही घडा असं तुम्हाला म्हणतो. आता एक जण म्हणलेच मला एका वक्त्याने उल्लेख केला कारखान्याचे इलेक्शन 2 महिने लागेलच, तर काय करायचं आपण करू. परंतु जबाबदारी सांगतो, या छत्रपती कारखान्याचं जो कारखाना पश्चिम महाराष्ट्रात पहिला कारखाना होता तुम्हाला सगळ्यांना माहिती. ज्या कारखान्याचा भाव निघाल्याशिवाय इतर कारखाने भाव जाहीर करायचं धाडस करत नव्हते, त्या कारखान्याची वाट लावली. कारण केवळ आपले दत्तात्रय भरणे आणि अजितराव पवार हे मी ठामपणे सांगतो. माझं त्यांना चॅलेंज आहे. आजच्या ठिकाणी मी या दोघांना चॅलेंज देतो. या कारखान्यात त्यांनी कशा दोघांनी वाटोळ केलं हे जाहीर ठिकाणी माझी तयारी. एका बाजूला VSIची सगळी तज्ञांना, एका बाजूला मी एकटा बसतो. जो हार झालो तर मी पॅनल उभा करत नाही, त्यांची तयारी घेताना बघू आपण. सर्वसामान्य माणसाला 30,000 लोकांचा प्रपंच मिळवलेला आहे. गेले 2 वर्ष जनरल मिटिंग झाली. गेले 2 वर्ष आपला फायनल भाव निघाला, काहीच झालेलं नाही. आज काल आपल्या कारखान्याची मूळपूजन झालं. गुपचूप सगळ्याची मूळपूजन केलेले. हे सर्व झालेले सगळं आपल्याला दुरुस्त करायचे. मात्र करत असताना बाबांनो येत्या 20 तारखेला मतदान करा. आणि जास्त बोलत नाही, फक्त आपल्या सर्वांना मला धन्यवाद द्यायचे. भाऊ 20 तारखेला मतदान होईल आणि 23 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा निश्चितपणे निवसाची जनता तुमच्या मुखात साखर घातल्याशिवाय राहायची नाही, ते न ठणकाची खात्री आहे. अधिक न बोलता पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. धन्यवाद बापू. इंदापूर तालुक्याच्या विकासाचं स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला, ते सर्व धर्म समभावाचं प्रतीक, आपला माणूस, आपल्या भागातला माणूस, आपला विचार करणारा माणूस, आपले प्रश्न विधानसभेमध्ये परखडपणे मांडणारा माणूस, विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धनभाऊ पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भाऊंना विनंती, आपण आम्हास मार्गदर्शन करावं. आज निमसागर गावामध्ये उद्याच्या 20 तारखेसाठी जे विधानसभेचं मतदान होणार आहे त्या निमित्तानं आपली सभा आपण आयोजित केलेली आहे. या सभेसाठी ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते साखर संघाचे माजी अध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी पृथ्वीराज बापू जाचक, पुण्याहून मुद्दामून खास आलेले पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि आमचे मित्र दत्ता गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी, पत्रकार मित्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरदचंद्रजी पवार पक्षाचे सगळे प्रमुख,
काँग्रेस पक्षाचे सगळे प्रमुख, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे सर्व प्रमुख आणि जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, निमसागर गावामध्ये अनेक वेळा सभा झाल्या. निमसागर गावामध्ये अनेक वेळा आम्ही गेल्या 30-35 वर्षामध्ये बऱ्याच वेळा आलो. पण आजची सभा बघितल्यानंतर 23 तारखेचा गुलाल उधळण्यामध्ये निमसागरचा सिंहाचा वाटा असेल हे चित्र आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पाहायला मिळतं. मित्रांनो, उद्याची विधानसभेची निवडणूक मी जबाबदारीने या ठिकाणी विधान करतोय. ही ऐतिहासिक निवडणूक आहे. उद्याची इंदापूरची विधानसभेची निवडणूक ही नव्या पिढीवर दूरगामी परिणाम करणारी आहे. इंदापूरच्या विधानसभेची निवडणूक शेतकऱ्यांच्या संसार प्रपंचावरती दूरगामी परिणाम करणारी आहे. आणि उद्याच्या विधानसभेची निवडणूक या इंदापूर तालुक्याचा चेहरा आणि मोहरा बदलणारी निवडणूक आहे. आणि म्हणून या तालुक्याचा कारभारी कोण असावा, या तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्मांचा संसार प्रपंच कोणाच्या हातामध्ये सुपूर्द करायचा आपल्याला, आणि कोण अशी व्यक्ती आहे की जी सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाऊ शकते, जी सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाऊ शकते, जी शेतकऱ्यांना बरोबर घेऊ शकते, सहकारी चळवळ कोण वाढवू शकतं, दुधाचा व्यवसाय उत्तम पद्धतीने या तालुक्यामध्ये निर्माण करण्याकरता कोण प्रयत्न करू शकतं, नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण देण्याकरता म्हणून जी नवीन पिढी टॅलेंट निर्माण झालेलं आहे त्या सगळ्याचा विचार जर मित्रांनो करायचा असेल तर महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेब यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. हा विचार करून आपल्याला उद्या मतदान करावं लागणार. मी आरोप करण्याकरता इथं या ठिकाणी उभा नाही असो. 10 वर्ष तुमच्या हातामध्ये जनतेनं सूत्र दिली त्यांच्या हातामध्ये. मागची निवडणूक मी जिंकता हरलो, ठीक आहे, लोकांचा कौल आहे, आम्ही मान्य केला. आज 10 वर्ष झालं मी कोणत्या पदावर नाही, आजही पदावर नाही. सत्ता तुमच्याकडे आहे, अधिकार तुमच्याकडे आहे, प्रशासन तुमच्याकडे आहे, अधिकारी वर्ग सेवेकरता तुमच्यासाठी आहे, सगळी सत्ता तुमच्या ताब्यात आहे, सगळी पदं तुमच्याकडेच आहेत. मग या 10 वर्षामध्ये या इंदापूर तालुक्याकरता आपण काय केलं हा जाहीर सवाल या निमसागरच्या सभेच्या माध्यमातून जे आमचे विरोधी उमेदवार आहेत, जे सत्तेचे उमेदवार आहेत, ज्यांनी सत्ता भोगलेली आहे, तुम्ही ह्या तालुक्याला उत्तर दिलं पाहिजे असं माझं मत आहे. आज मित्रांनो ही निवडणूक एक वेगळ्या वळणावरून घेतलेली आहे. आता इथं आमचे सुधीर भोसलेंनी प्रवेश केला, ते जंक्शन गावचे उपसरपंच आहेत, त्यांच्यावर अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. टाळ्या वाजवून त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करा. सभा संपली की 1 तासामध्ये त्यांना फोन येणारच आहे. मागच्या 3 दिवसापूर्वी महेश, हजारो युवकांच्या सहित महेश मुंद्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला. तिथेही दमदाटी करण्यात आली, जाऊ नका म्हणून सांगितलं आलं. म्हणजे एका बाजूला तुम्ही भ्रष्टाचारानं तालुका बरबटला, मलिदा गँगच्या माध्यमातून या इंदापूर तालुक्याचं नाव तुम्ही धुळीला मिळवलं, दुसऱ्या बाजूला गुंडगिरी निर्माण करता
तिसऱ्या बाजूला या तालुक्यामध्ये बेकायदेशीर पिस्टलनी गोळीबार सुद्धा व्हायला लागला. त्यामध्ये नाथपंथी डवरी समाजासारखा एखादा तरुण मुलगा, त्याच्या पाठीत आणि पोटात आणि मणक्यामध्ये 6 गोळ्या, जी कारतूस सापडली ती बेकायदेशीर आहे. ते इंदापूर तालुक्याची संस्कृती आहे. तुमचा निमसाखरचा आठवडा बाजार कधी भरतो? सोमवारी. मग असाच एक सोमवारी बाजार पुण्यामध्ये भरतो. आठवडा बाजार दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा परिषद मध्ये बाजार असतो आणि 4 नंतर बापू तो बाजार जिल्हा बँकेमध्ये असतो. कोण असतं त्या बाजारामध्ये? कोण असतं? सगळं माहिती आहे तुम्हाला. ही संस्कृती आपली. तुमच्या निमसाकरला मी ती पत्रक वाचलं. 165 कोटी रुपये निमसाकरला दिले. बरोबर आहे ना? जरा दुर्बीण देता का मला बघायला कुठलं 165 कोटी? बरोबर आहे सुदर्शन. आणि मग या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आपण. काय तालुक्याला तुम्ही दिलं सांगा? कैलासवासी मोठ्या भाऊंनी हा इंदापूर तालुका संस्कारात्मक निर्माण केला. पवार साहेबांनी रचनात्मक विकासात्मक काम करून हा तालुका पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही काय केलं? गावागावात भांडणं लावायची, गावागावामध्ये गट पाडायचे. गावात एखादी व्यक्ती जर सगळ्याला त्रास देत असेल तर ती ह्यांच्या गाडीत बसणार. बरोबर. आणि मग आता आज प्रश्न असा निर्माण झालाय. मला दुपारी काही मीडियाचे लोक भेटले, उद्याही काय मला मीडियाचे लोक भेटणार. सारखी मुलाखती मागायला येतात. कारण इंदापूरची विधानसभा महाराष्ट्रामधल्या 288 मतदारसंघामध्ये हिट लिस्टवर आहे. सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे की 23 तारखेचा निकाल इथं काय लागणार आहे. काय लागणार? ज्यांना आज पवार साहेबांनी गेल्या 30 वर्षामध्ये पदं दिली. माझ्या विरोधात 2 उमेदवार आहेत. एक विद्यमान आहेत आणि एक उद्योगपती आहे. आता या 2 उमेदवारांना पवार साहेबांनी काय द्यायचं राहिलं एवढं सांगा बरं मला. कारखाना दिला बापू, तुमचं चेअरमन पद काढून. बापू चेअरमन असताना 38 कोटीच्या ठेवी होत्या. बापू त्या ठेवी गेल्या. जिल्हा बँक दिली, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलं, 2 वेळा विधानसभा दिली, राज्यमंत्री पद दिलं, सोलापूरचं पालकमंत्री पद दिलं, व्यवसाय करण्याकरता एजन्सीज दिल्या. आणि पवार साहेबांच्या पक्षामध्ये बंडाळी झाली आणि जे 40 जणांचे फुटले त्या सगळ्यात आघाडीवर जर कोण होतं तरी आपल्या तालुक्याचे विद्यमान सदस्य. तुम्ही पवार साहेबांची गद्दारी केली. दुसरे उमेदवार त्यांनाही 2 वेळा जिल्हा परिषद साहेबांनी दिली. त्यांना राज्याचं एक राज्यमंत्री पद दिलं. परत म्हणले आता आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्हाला व्यवसाय करायचा आहे. मग साहेबांनी सगळ्या परवानग्या दिल्या, व्यवसाय काढून दिला. त्यांनी सांगावं पवार साहेबांना काही संबंध नाही म्हणून. केलं पवार साहेबांनी, त्यांनी आम्हाला सांगितलं. एक व्यवसाय करण्याकरता पवार साहेबांनी देशाचा कायदा बदलला, पण त्यांना समाजकारणामध्ये व्यवसायामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आणि आज तुम्ही पवार साहेबांना सोडून जा. सांगा बरं, 10 वर्षामध्ये एवढं सगळं तुम्हाला पवार साहेबांनी दिलं, पवार साहेबांना एकटं पाडलं. म्हणजे ज्यांनी पवार साहेबांनी ज्यांना दिलं ते सोडून गेले
आणि आमच्यासारखी माणसं पवार साहेबांच्या मागे ठाम उभा राहिली. हा इंदापूर तालुक्यातल्या मतदारांनी विचार करण्याची आज या ठिकाणी आहे. 10 वर्षामध्ये काढली एखादी संस्था, 10 वर्षामध्ये काढली एखादी शाळा, 10 वर्षामध्ये काढला एखादा उद्योग, सांगा ना काय केलं काय? आणि आज काय माणसं विमान घ्यायची भाषा करतात, काय माणसं हेलिकॉप्टर घ्यायची भाषा करतात. तुम्हाला माहिती हेलिकॉप्टरची किंमत किती आहे? 24 कोटी रुपये आहे. चार्टर विमानाची किंमत किती माहिती? 78 कोटी रुपये. काय लोकांच्या बंगल्यामध्ये हेलिपॅड बांधायला लागले जातात. आलं कुठनं? अहो हाय ते रोजगार बंद पाडले ह्यांनी. आणि म्हणून मला सर्वांना या ठिकाणी मुद्दामून सांगायचं आहे की या सगळ्या भागामधला शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न कोणता आहे? तो शेतीचा पाण्याचा प्रश्न. गेल्या 10 वर्षात पाणी 3 वर्षाला 3 पाण्याचे पाणी येते. तुमच्या काळात 7 पाणी येत होती. 2014 पर्यंत मी आमदार मंत्री होतो. कुणी सांगावं पाणी मिळत होतं का नाही? 10 वर्ष झालं आज अशी अवस्था आहे. पिकं जळाली आपली, पाणी मिळालं नाही आपल्याला. आणि कुणी फोन केला तर पाटकरी माझं ऐकत नाही. हे नुकसान आपलं झालं याचा विचार कधी केला आपण? आज ही सगळी गर्दी जमलेली आहे की फक्त आणि फक्त आपल्या शेतीच्या पाण्याचा आपल्यावर अन्याय झाला म्हणून माणसं शेतकरी पेटून उठलेला आहे. आणि ह्याची जागा तुम्हाला उद्या 23 तारखेला या 22 गावातला शेतकरी दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा मला त्यांना या ठिकाणी बंधारा सगळे बंधारे करतात. त्या बंधाऱ्याचं 5 लाखाचं 7 लाखाचं एक टेंडर असतो त्यात सुद्धा ह्यांचा हस्तक्षेप. मी त्या डुबल साहेबांना 4 वेळा फोन केला. अहो म्हणलं निदान बंधाऱ्याची दुरुस्तीच्या कामात तरी पारदर्शीपणा ठेवा. माणसं आता वर्गणी गोळा करतात. हे सगळं तालुक्यामध्ये इतकं विस्कटलेलं आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो आला म्हणलं ही 10 वर्षाची घाण काढायचं म्हणजे कदाचित माझी जातील काय 5 वर्ष वाया. पण काळजी करू नका, 4 दिवस मेहनत घ्या, 23 तारखेला विजय मिळवा. 1 महिन्यामध्ये या तालुक्यातला कारभार जर नाही सुधारला म्हणून ती बक्षीस आपल्याला आहे. याच माणसाकडून तुम्हाला काम करून दाखवतो. आता प्रत्येक भाषणामध्ये माझ्यावरच आरोप केला जातो. समजा मी काही सत्तेत आहे का? सत्ता तुमच्याकडे. माझी ना माझी लय प्रसिद्धी होती काय आता जसं पवार साहेबांची अवस्था तशी माझी अवस्था झाली. प्रामाणिक सांगतो काय माझी चूक आहे सांगा. मी 40 वर्ष तुम्ही मला बघताय. याच निमसाकरचे रणवरे साहेब शिवामृत दूध संघामध्ये मॅनेजर होते आणि मी शिवामृत संघाचा संचालक झालो. तेव्हापासून मी सार्वजनिक जीवनामध्ये काम करतोय. या तालुक्यातला दुधाचा धंदा आपण वाढवला. या तालुक्यामधला ऊसाचा धंदा आपण वाढवला. या तालुक्यामधल्या कांद्याची शेती आपण वाढवली. या तालुक्यामध्ये फळबाग लागवड आपण वाढवली. रोजगार हमी खात्याचा मंत्री असताना सगळ्यात जास्त टार्गेट अनुदानाचं या तालुक्याला मिळालं. पणन मंत्री असताना कांदा चाळ काढली, डाळिंब मार्केट काढलं, माशाचं मार्केट काढलं. 25 एकर जागा नव्यानं मार्केट कमिटीला आपण घेतली. हे आपले योगदान आहे. नेरा विमा कारखाना, कर्बोयोगी कारखाना, विचार करा जर हे संस्था नसत्या तर काय दिसलं असतं आपल्याला. तुम्ही एक नट बोर्ड तरी बसवलाय का त्या कारखान्यात? निवडणूक लागली की पळ काढायचा.
जबाबदाऱ्या घ्यायच्या नाही. 10 वर्ष झालं मारुतीराव पाटील आहे तिथं. कारखाना कसा अडचणीत आला पाहिजे अशा प्रकारची रचना करायची आणि 10 वर्ष आपल्या तालुक्यामध्ये केवळ राजकारणाकरता शेतकरी वेटीत धरला मित्रांनो. त्यामुळे आता चिंता करू नका, दिवस बदलतील. आजच सर्वे आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 162 जागा या महाविकास आघाडीच्या येणार आहेत असा सर्वे आता आणि अजून तर 4 दिवस प्रचार पुढे जाणार आहे. पवार साहेबांच्या 72 सभा आहेत. उद्या 17 तारखेला पवार साहेब 4 वाजता येणार आहेत बापू संसरला. तुम्ही या सगळे संसरला. आता बापू सांगत होते की हेलिकॉप्टर लँडिंग साठी तिथं कारखान्याची परवानगी लागते. आता मला म्हणले अजून परवानगी दिली जाते. म्हणजे पवार साहेबाच्या हेलिकॉप्टरला लँडिंगला सुद्धा परवानगी तुम्ही देत नसाल. कसलं खुनशी राजकारण आहे सगळं. आता हे माझ्यावर आरोप करतात सांगतो. पण काळजी करू नका, परवानगी आणायची जबाबदारी माझी आहे सांगतो. पवार साहेब येणार म्हणजे येणार. 4 वाजता तिथं येणार. 18 तारखेला 1 वाजता इंदापूरला येणार. हजारोच्या संख्येनं आपण पवार साहेबांच्या सभेला या. हे जाहीर निमंत्रण आपल्याला या ठिकाणी. मला एक जणांनी महापौर साहेब प्रश्न विचारला, इंदापूरच्या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे असं मला विचारलं. म्हणजे माझं काय मत असेल, मी तर उमेदवार आहे. म्हणजे माझी काय माणसं फोडली, काय माणसं मला सोडून गेली, काय माणसाला 20-20 वर्ष पद देऊन आम्हाला सोडून गेली, काय आमच्या प्रचारात होती इतकं उठली त्या स्टेजवर गेली. काय कमी पडलं ह्यांना सांगा. आणि मग तिथं निमगावला काय भाषण झालं, काय नेते आले आणि ते असं म्हणाले की आता हर्षवर्धन पाटलाकडे फक्त 4च माणसं शिल्लक राहिली. एक ते स्वतः, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा. माझ्याबद्दलचं स्टेटमेंट. त्यांनाही मला या निमसाकरच्या जाहीर सभेत सांगायचंय 23 तारखेचा निकाल लागल्यावर कळत हर्षवर्धन पाटलाकडे 4 आहेत का. इंदापूर तालुका हर्षवर्धन पाटलाचं प्रपंच आहे, संस्कार आहे आणि कुटुंब आमचं आहे. आणि आता काय सभेत तर आमचाच व्हिडिओ दाखवा लागल्यात. काय व्हिडिओ लाव रे, ते व्हिडिओ लावतो की व्हिडिओ तर आता माझ्यावर आरोप केले. आणि काही ठिकाणी आमचे व्हिडिओ दाखवायला लागले आणि आम्ही काय कुणाला काही शिवे दिलेत का. आता मला सांगा,
आता वर्षभर 23 तारखेला आता रस्त्याची कामं केली म्हणून सांगतात. हे रस्ता आहे ना आता झालाय 2 महिने झाले मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तुम्हाला हे बरोबर वाटतंय एवढं तर झालंय, म्हणजे असं काही नाही समजा पटला अशातलं काही टाक नाही, पण हाताने मीठ ठेवा दिसतंय माझी विनंती. खरं त्या चॅनलने तुम्हाला चांगलंय आणि हे लवकरात लवकर पुन्हा दुरुस्ती करण्यात यावी ही माझी विनंती आहे. चालू परिस्थिती नका तुम्ही आधावर चांगला नाही असं काही विषय कसं निघतो. आता मला सांगा ही ह्याची 10 वर्षाची कारकीर्द. निमसाकरला बाळ्या वस्त्यावर परिसरात जाणारा रस्ता अजिबात झालेला नाही. नाही. आता अजितदादा आपल्या तालुक्यात 2 वेळा आले. इंदापूरला माझ्याबद्दल काय बोलले तुम्ही ऐकले, निमगावला माझ्याबद्दल काय बोलले ते माहिती, लाकडी लिंबोडीला काय मागं बोलले की तुम्हाला माहिती. आता एकनाथ शिंदे ज्यावेळेस त्यांनी पक्ष फुटला, एकनाथ शिंदे त्यावेळेचा व्हिडिओ बघा जरा सोबत. जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्वपर्यंत पोहोचवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचं चिन्ह काढून घेतलं. हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलं त्याचाही विचार झाला पाहिजे. मग तुमच्या दमपतीचा काढायला पक्ष पुढे आला नव्हता. ह्यांना काय केलं मग? आता अजून एक माझ्याकडे असेल लय व्हिडिओ तुम्हाला सांगतो. आता हे भाजपच्या मांडीवर जाऊन बसले सांगतो. भाजपबद्दल अजितदादा काय बोलले ती ऐका सांगतो. जिरावली सगळी जिरावली आता त्याच्यामध्ये रेती 1,500 रुपये प्लास्टिक घ्यायची, आता झाली 6,000 रुपये. घ्या कमळाबाई. आणि आता हे कुठे बसलेत? अजून लय माझ्याकडे मटेरियल फार आहे. मला एवढीच विनंती आपल्याला करायची की ही संस्कृतीची माणसं तालुक्याचं नेतृत्व करू शकतात का सांगा. मी 40 वर्षे सार्वजनिकमध्ये काम करतोय. माझं एक वाक्य दाखवा तिथं हर्षवर्धन पाटलाची जीभ घसरली. एक वाक्य माझं दाखवा मी कधी कुणाला शिव्या दिल्या. एक वाक्य माझं दाखवा मी कधी कुणाचा अपमान केला. एक वाक्य माझं दाखवा. तुम्ही तर 2.5 वर्ष राज्यमंत्री होता. हर्षवर्धन पाटील 15 वर्षे कॅबिनेट मंत्री होता. 6 मुख्यमंत्र्यांवर आम्ही काम केलं, पण सत्ता कधी डोक्यात जाऊ दिली नाही. सामान्य माणसासाठी आपण या ठिकाणी काम केलं. तुम्ही ही भाषा वापरता तालुक्याला अजून बरंच आहे. बरेच व्हिडिओ सरकारला या ठिकाणी सांगायचंय, बाबांनो ही वेळ आता फार महत्वाची आहे. आता जर चुकलो ना आपण फार आपली परिस्थिती अवघड होईल. पण आज इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या जनतेनं ठरवलेलं आहे. ठरलंय का नाही? रामकृष्ण हरी. आवाज नाही कमी येतो जरा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, राहिले 4 दिवस झोपायचं. साड्या वाटल्या म्हणतो. अरे 6,000 कोटीची कामं केली म्हणतात, मग तुम्हाला साड्या वाटपायची वेळ का आली? सांगायचं आमच्या महिला भगिनी बसल्या, कोण गेलतं का त्यांच्याकडे मला साडी द्या म्हणून सांगायचं. कोण गेलतं पण आता ह्या साड्या 5 कोटी रुपयाच्या दिल्या कुणी? कुणी दिल्या? हा कोण आहे व्यापारी? हा कोण साखरेचा व्यापारी आहे? आणि म्हणून आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे की भ्रष्टाचाराची कारकीर्द, गुंडगिरीची कारकीर्द, समाजामध्ये भांडण लावून देणारी कारकीर्द
आणि फक्त लबाड बोलायचं. अहो एक देव शिल्लक राहिला नाही शब्द घेऊन. आता सगळे देव म्हणले एकदा आपण बसून ह्यांचाच करेक्ट कार्यक्रम करू. 4 नंबरला माझं नाव आहे बघा सांगतो. या मशीन असं 2 मशीन येतील आणि त्या 4 नंबर समोर तुतारी वाजवणारा माणूस असं बटन दाबले की आपलं मतदान होते. हे मतदान झालं. 23ला निकाल लागला की विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम झाला म्हणून समजा. आणि आपलं नाव 4 नंबरला आहे. आपण काय 2 नंबरची माणसं नाही. त्यामुळं आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण आला. असंच आपल्याला 18 तारखेला पवार साहेबांची सांगता सभा वाघ पॅलेसच्या ग्राउंडवर होणार आहे. आपल्याला मार्केट कमिटीची जागा सुद्धा बापू दिली नाही बरं का. पत्र दिलं आम्हाला त्यांनी. हो 17 तारखेला पवार साहेबांची संसदला आहे. तिथं आपण यायचं आहे. उद्या अमल कोल्हे साहेब खासदारांची सभा निमगावला आहे. ती 2:30 वाजता आहे. टायमिंग बदललंय. ते हेलिकॉप्टर येणार आहेत. 2:30 वाजता सभा आहे. उद्या संध्याकाळी सुप्रिया सुळे आणि धैर्यशील मोहिते पाटील खासदार सुप्रियाताईंची सभा बावड्याला आहे. आणि मला वाटतं काठीला 17 तारखेला आपले प्रदेश अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब ते सकाळी 9:30 वाजता ते काठीला येणार आहेत. आणि 18 तारखेला मात्र पवार साहेबांच्या सभेला माझा आपल्याला हात जोडून विनंती आहे. 10 वर्षातले 120 महिने आपले वाया गेले. कोट्यवधी रुपयाचं आपलं नुकसान झालं. आता एक दिवस काढा 18 तारखेचा. जेवढा आपल्याला मानणारा मतदार आहे ना तेवढा इंदापूरला येऊ द्या सभेला. येणार का नाही? मला वाटतं ग्राउंड सुद्धा आपल्याला पुढे पडेल अशी परिस्थिती. पण सगळ्यांच्या साक्षीनं आपण या दृष्ट प्रवृत्तीचा आपण सांगता करू आणि इंदापूर तालुक्याच्या विकासाची एक नवीन सुरुवात त्या उद्याच्या 23 तारखेनंतर आपण या तालुक्यामध्ये करू हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.